जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आपण आता आज 68वी गोष्ट ऐकणार आहोत आणि आजच्या गोष्टीचं आपलं नाव आहे सांबाचा विवाह. सांब हा काय कोण होता माहितीये का तुम्हाला? भगवान श्रीकृष्णाचा जांबवती पत्नीपासून झालेला पुत्र. तर हा दुर्योधनाची जी मुलगी होती लक्ष्मणा, ही कुळातील एक उच्च शिक्षित अशी मुलगी होती. विवाहयोग्य झाली होती आणि या सांबाने काय केलं की तिला बलामध्ये हरण केलं. तिचं सांब हे नाव मातेच्या अतिशय लढा असलेल्या मुलाचे दर्शक आहे आणि स्वयंवर सभेत आला आणि त्याने तिला बलपूर्वक स्वयंवरातून पळवून नेले. आणि मग यांना खूप वाईट वाटलं सगळ्यांना, कुरुवंशातील लोकांना. आणि आपल्या कन्येला जबरदस्तीने नेलं आणि लक्ष्मणाला पण तो पसंत नव्हता. म्हणून सगळं सैन्य घेऊन हे त्या सांबच्या पाठीमागे गेले आणि त्याला 6 महारथींनी एकट्या सोबत युद्ध केलं. आणि ही वार्ता जेव्हा द्वारकेत गेली तेव्हा बलराम राजा त्याच्या मदतीसाठी निघाले आणि त्यांनी हा विचार केला की कुरु हे आपले संबंधी आहेत, तर आपण समजो त्यांनी यांना त्यांचा स्वीकार करू बुवा, समजून सांगू. आणि म्हणून ते खूप समजवण्याच्या स्वरामध्ये तिथे आले. पण जेव्हा भगवान बलराम आपल्या रथातून विद्वान ब्राह्मण पुरोहित तसेच यदुवंशी युद्ध मंडळी समवेत विद्वान ब्राह्मण पुरोहित सगळ्यांना घेऊन आले आणि उद्धव कुरु वंशातील प्रमुख मंडळींना भेटण्यासाठी गेला आणि त्याने भीष्मदेव, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, दुर्योधन आणि यांच्या मंडळींना भेट घेतली. त्यांना यथायोग्य अभिवादन करून झाल्यावर त्याने भगवान बलराम अगोदरच नगरद्वाराच्या बाहेर एका बागेत येऊन थांबले आहेत असे त्यांनी सांगितलं. पण ही मंडळी फार तोऱ्यात होती आणि त्यांनी बलरामाचा अपमान केला. अर्धे म्हणजे आरती, पाणी, मध, लोणी, तूप, फुले, चंदन याचे मिश्रण. त्या सर्वांना बलरामच्या पुरुषोत्तम या उच्च पदाची जाणीव असल्यामुळे त्यांनी अत्यांतराने आपली मस्तके त्यांच्यासमोर झुकविली. त्यांनी एकमेकांना क्षेम कुशल विचारून स्वागताच्या शब्दाची देवाणघेवाण केली. आणि प्रिय मित्रांनो, यावेळी मी सर्व शक्तिमान महाराज उग्रसेनाच्या आज्ञेवरून एक दूत म्हणून तुमच्याकडे आलो आहे. म्हणून कृपया लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक त्यांच्या आज्ञेचे श्रवण करा असं बलरामानी सांगितलं. कृपया एका क्षणाचाही अपव्यय न करता आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करा. महाराज उग्रसेनांना हे खूप चांगले माहीत आहे की तुम्ही कुरुवंश योद्ध्यांनी अयोग्य मार्गाने नीतिमान सांबाबरोबर युद्ध केले आहे. तो एकटाच होता आणि तुम्ही मोठ्या प्रयासाने आणि युक्तीने त्याला पकडले आहे. आम्हा सर्वांना हे वृत्त समजले, परंतु आम्ही फारसे मनावर घेतले नाही, कारण आपण एकमेकांशी अत्यंत जवळच्या नात्याने संबंधित आहोत. आणि बलरामांनी सांगितलं की ठीक आहे. महानता आणि अधिकारवाणीने बोलले तेव्हा त्यांची अशी विधाने कुरुवंश प्रमुखांना आवडली नाहीत. ते लुब्ध झाले आणि त्यांनी काय सांगितलं, विवाहाद्वारे आमच्या यदुवंशाबरोबर संबंध आलेला आहे आणि त्यामुळे आमच्या राहण्याची, खाण्याची, शयन करण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजे त्यांनी उलटा आक्षेप घेतला यांच्यावर की तुम्ही आमच्यावर अधिकार गाजू पाहत आहात आणि आम्हीच तुम्हाला हे सगळे चिन्ह, राजचिन्ह दिले. आणि अगदी बरोबर, जेव्हा मनुष्याला आपल्या कुटुंबाचा, ऐश्वर्याचा, सौंदर्याचा आणि भौतिक उन्नतीचा गर्व चढतो तेव्हा त्याला शांततामय जीवन नको होते आणि तो इतराशी कलह करणे चालूच ठेवतो. तसंच या कौरवांचं झालं. आणि चांगली शिकवण देणे निरर्थक आहे. त्याऐवजी त्यांना शिक्षा करण्याचे उपाय आणि मार्ग शोधायला हवेत. सामान्यतः भौतिक ऐश्वर्यामुळे मनुष्य अगदीच पशु समान बनतो. पशुला शांतीचा उपदेश देणे निरुपयोगी आहे आणि अशा वेळी वादविवाद न करणे हाच एकमेव मार्ग आहे. दुसऱ्या शब्दात असे सांगता येईल की पशुला काबूत ठेवण्याचा एकच मार्ग म्हणजे काय, तर काठीनेच पशु काबूत येतो. पहा तर खरं, ही कुरुवंशातील मंडळी किती उर्मट झालेली आहे. म्हणजे शांत
शांततेने शांतदूत बनून आले. त्यांनी प्रस्ताव मांडला, पण कुरुवंशाला नको होता. ते पुन्हा त्यांच्या सोबत अरेरावी करत लागले. म्हणून मग भगवंतांनी काय केलं, की मंडळीचा शोभ बाजूला ठेवून यातून शांततामय मार्ग काढण्याचा मग कुरुवंशाच्या संपूर्ण राज्यावर हल्ला चढविण्याची ते तयारी करीत होते. परंतु मी त्यांना शांत केले आणि कोणालाही संघर्षविना हा क्षोभ मिटवण्यासाठी मी येथे येण्याचे श्रम घेतले. आता हे दृष्ट असे वागत आहेत. यावरून हे उघड आहे की त्यांना शांततामय उपायाने प्रश्न मिटवायचा नाही. खरे तर ते युद्धपिपासू आहेत. मोठ्या गर्वाने यदुवंशाची निंदा करून त्यांनी वारंवार आपला अपमान केलेला आहे. आणि म्हणून मग बलराम चिडले आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ रास या सरळ विराजमान होऊन सर्वांना आज्ञा देऊन त्यांच्यावर अधिकार गाजवू शकतात. आणि मग असे त्यांचे नगर आता गंगेच्या पाण्यात पडण्याच्या बेतात होते. म्हणजे बलराम खूप चिडले आणि त्यांनी आपला नागर घेतला. आपल्याला माहिती आहे त्यांच्याजवळ 2च अस्त्र असायची, गदा आणि नागर. आणि मग त्या नागर घेतला. विश्वाला जाळून भस्म करून टाकणार आहेत. ते स्थिरपणे उभे राहिले आणि आपला नागर हातात घेऊन त्यांनी धरतीवर आघात करायला सुरुवात केली नागराने. त्यामुळे संपूर्ण हस्तिनापूर नगर पृथ्वीपासून अलग झाले. नंतर भगवान बलरामाने संपूर्ण शहर गंगेच्या वाहत्या प्रवाहाकडे ओढण्यास प्रारंभ केला नागराने. त्यामुळे भूकंप झाल्याप्रमाणे सर्व शहर हादरून निघाले आणि सर्व नगर उद्ध्वस्त होणार असे भासू लागले. आणि मग हे सगळा प्रकार पाहून त्यांचे नगर आता गंगेच्या पाण्यात पडण्याच्या बेतात होते. तेव्हा नगरातील सर्व नागरिक मोठ्या काळजीने ओरडू लागले. हे सर्व पाहून कुरुवंशीय मंडळी ताबडतोब ताड्यावर आली आणि काय घडत आहे हे त्याच्या ध्यानात आले. तेव्हा दुसऱ्या क्षणाची वाट न पाहता त्यांनी आपली कन्या लक्ष्मणा आणि तिला बलपूर्वक पळून नेणारा साम यांना आपल्या बरोबर घेतले. सामला पुढे आणि त्याच्या मागे लक्ष्मणेला ठेवून सर्व कुरुवंशीय मंडळी हात जोडून पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची क्षमा मागू लागले. बघा, समजो त्यांनी घ्यायला आले बलराम, तर त्यांनी ऐकलं नाही. आणि जेव्हा मग ते त्यांचं हस्तिनापूर धोक्यात आलं, तेव्हा मग ते सगळे हात जोडून बलरामापुढे आले आणि त्यांनी सांगितलं की भगवान बलराम, आपण सर्व सुखाचा ठेवा आहात. आपण संपूर्ण विश्वाचे पालन करते असून आश्रयी आहात. दुर्दैववश आम्ही आपल्या अचिंत्य शक्तीविषयी अजान होतो. प्रिय प्रभू, कृपया आमची मूर्खात गणना करा. आमची बुद्धी गोंधळलेली होती. आम्ही ताड्यावर नव्हतो, म्हणून आपली क्षमा मागण्यासाठी आपल्या समोर आलो आहोत. कृपया आम्हाला क्षमा करा. आपण संपूर्ण विश्वसृष्टीचे मूळ उत्पत्ती करते, पालन करते आणि संहार करते आहात. असे असूनही आपली स्थिती नित्य दिव्य अशी आहे. हे सर्व शक्तिमान प्रभो, महान ऋषी मुनी आपल्या विषयी बोलत असतात. आपण मूळ सूत्रधार आहात आणि विश्वातील प्रत्येक गोष्ट केवळ आपल्या खेळण्याप्रमाणे आहे. हे अनंता, प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण आहे आणि लहान मुलाच्या खेळाप्रमाणे सर्व ग्रहलोक आपण आपल्या मस्तकावर धारण करता. जेव्हा प्रलय काळ येतो तेव्हा संपूर्ण विश्वसृष्टी आपण स्वतःमध्ये सामावून घेता. तेव्हा काहीच अस्तित्वात राहत नाही, केवळ आपणच महाविष्णूच्या रूपाने कारण समुद्रात पौडलेले असता. प्रिय भगवंता, आपण या विश्व सृष्टीचे पालन पोषण करण्यासाठी आपल्या दिव्य विग्रहाने या पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. आपण क्रोध, ईर्ष्या, वैर या सर्वांच्या अतीत आहात. आपली कोणतीही कृती, मग ती शिक्षेच्या रूपाने जरी असेल तरी ती संपूर्ण भौतिक जगाकरिता मंगलकारकच आहे. हे अविनाशी पुरुषोत्तम, सर्व शक्तीचे आणि ऐश्वर्याचे स्रोत, आम्ही आपणास सादर प्रणाम करीत आहोत. हे असंख्य विश्वाच्या निर्माणकर्त्या प्रभो, आपल्या चरणी पडून आम्हाला आपणास शरण आलो आहोत, म्हणून कृपया आमच्यावर दया करा. आम्हाला आपले संरक्षण द्या. जेव्हा पितामह भीष्मदेवापासून अर्जुन, दुर्योधन यासह सर्व कुरुक्षत्रिय, जेव्हा पितामह भीष्मदेवापासून सर्व मंडळींनी अशा रीतीने भगवान बलरामाची आदराने प्रार्थना केली, तेव्हा पुरुषोत्तम भगवान बलराम ताबडतोब शांत झाले
आणि त्यांनी त्या सर्वांना निर्भय आणि निश्चित व्हायला सांगून संरक्षणचे आश्वासन दिले. म्हणजे बघा, शांततेत कोणी ऐकलं नाही, पण ते जेव्हा चिडले तेव्हा मग सगळे ठिकाणावर आले. आणि मग शुकदेव, बलराम मोठ्या विजयानंदाने द्वारकेला पोहोचले. ते तेथे आपले मित्र, मग त्यांनी काय केलं, की सांबाला सोडविण्याचे ठरविले. तेव्हा भगवान बलराम स्वतः तो प्रश्न निकालात काढण्यासाठी त्यांच्याकडे आले आणि बलराम क्षत्रिय म्हणून त्यांनी सांबाला तात्काळ मुक्त करण्याची कुरूंना आज्ञा केली. या आज्ञेमुळे कौरव वरकरणी अपमानित झाले आणि म्हणून त्यांनी भगवान बलरामाच्या सामर्थ्याला आव्हान दिले. त्यांना केवळ भगवान बलरामाच्या अचिंत्य शक्तीचे प्रदर्शन पाहायचे होते. अशा रीतीने त्यांनी मोठ्या आनंदाने आपली कन्या लक्ष्मणा सांबाच्या स्वाधीन केली आणि सर्व बाब निकालात निघाली. दुर्योधनाचे आपल्या कन्येवर, लक्ष्मणेवर खूप प्रेम होते. तिच्यासाठी आनंद म्हणून त्याने 1200 हत्ती दिले. त्यापैकी प्रत्येक हत्ती कमीत कमी 8 वर्ष वयाचा होता, म्हणजे छोटे होते. नंतर त्याने 10,000 घोडे, सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी 6,000 रथ, सुवर्ण अलंकाराने विशोभित अशा 1000 दासीही बरोबर दिल्या. कुरु वंशातील सर्व प्रमुख अशा भगवान बलरामाने नवरा मुलगा सांब याचा पालक आणि नात्याने ते सर्व आनंदाने स्वीकारले. कुरु पक्षाकडील भव्य स्वागतानंतर भगवान बलराम खूपच प्रसन्न झाले आणि सर्व समारंभ संपन्न झाल्यावर नवविवाहित दाम्पत्याला बरोबर घेऊन ते द्वारकेला निघाले. तर हस्तिनापुराचा यमुनेकडे झुकलेला भाग पावसाळ्यात जलमय होतो. त्यावरून संपूर्ण शहर यमुनेत उलथून टाकण्याचा भगवान बलरामाच्या धमकीचे आजही स्मरण होत असते. तर असे हे सांबाचा विवाह आपण बघितला आणि बलरामाने त्याला कसं तोडीस तोड उत्तर दिलं आणि कसे सगळे ठिकाणावर आले, हे या गोष्टीवरून आपल्याला समजतं. जय श्री कृष्ण.